मिलिटरी अपशिंगे हा गाव, ज्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये सैनिक आहेत, मिलिटरी ऑफिसर आहेत, त्याच गावी आज मी जात आहे. आणि 1965 साली 62च्या युद्धामध्ये हे 4 शिपाई मिलिटरीतले शहीद झालेले आहेत. त्यांचा व्यायाम करण्यासाठी रोज लहान मुलांना घेऊन सर्व आमच्या गावातील मुलं मिलिटरीत का जातात त्याचे सुरुवातीचं एक कारण आहे. कारण लहानपणापासून तालीम खेळण्याची, शरीर तंदुरुस्त राखण्याची सवय मुलांना इथं लागते. तो मोठा व्यायाम करतो. हा टँक आहे, हा कधी वापरलेला आहे का? हा 71च्या लढाईमध्ये, 65च्या लढाईमध्ये वापरलेला. अस्सलामुअलैकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम छो, कसा का, हॅलो अँड वेलकम, वनक्कम, जय भीम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. तर मित्र, आता मी आहे वेलेकामटी या गावामध्ये आणि इथून मी आज जाणार आहे मिलिटरी अपशिंगे हा गाव, ज्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये सैनिक आहेत, मिलिटरी ऑफिसर आहेत, त्याच गावी आज मी जात आहे आणि एक वेगळा ब्लॉग देणार आहे. कारण गेले अनेक वर्षापासून त्या गावामध्ये प्रत्येक कुटुंबातील कोणीतरी एक तरी मिलिटरीमध्ये आहे. तर असा आपला आजचा हा गाव म्हणजेच मिलिटरी अपशिंगे हा गाव. इथून 33 किलोमीटरच्या अंतरावरती गाव आहे. तर प्रवासाला सुरुवात करूया. दुपारची वेळ आहे आणि तिथे जाऊन मग तुम्हाला मी दाखवतो गाव कसं आहे, गावातील मंडळी कशी आहे आणि तिकडची थोडीफार माहिती देतो. तर मी सातारा सिटीला जाणार आहे. सातारा सिटीतनं मग मिलिटरी अपशिंगे या गावाचा प्रवास करणार आहे. रोड वाह, रोड खूप छान आहे तिकडचे. आणि हीट आता गरमी आता 47 डिग्री आहे. हे काल आपण स्ट्रॉबेरी घेतलेलं आहे. जाताना टिकतील की नाही समजत नाही. तर असं ठेवलेलं आहे आता स्ट्रॉबेरी, बघू टिकतायत की नाही. ते आहे मिलिटरी अपशिंगे हा गाव. हा बेंगलोर हायवे आहे. इथून जर स्ट्रेट गेलो ना आपण तर बेंगलोर हा हायवे. आता लेफ्ट घ्यायचं आहे. 990 मीटरवरती एक लेफ्ट आहे, तर लेफ्ट घ्यायचं आहे. इथून सर्व्हिस रोड घ्यायचा आहे आपल्याला. खाली जाऊया. चला, तर हा लेफ्ट घ्यायचा आहे आपल्याला. तर इथून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे बोरगाव पोलीस स्टेशन, बोरगाव. रस्त्यावरती ऊस किती पडलेले आहेत बघा. आता आमचा राजापूर, रत्नागिरी, देवगड हापूससाठी प्रसिद्ध आहे. तसंच महाबळेश्वरला गेलात तर स्ट्रॉबेरी आणि ह्या साईडला आलात तर ऊस. कोल्हापूर, मलकापूर आणि सातारा साईडला नांदगाव बघा, इथे पण आहे नांदगाव. आमच्याकडे पण आहे शांतीवन. 47 डिग्री अजूनपर्यंत. काय हीट मारते रोडची. बघा, हाच मिलिटरी अपशिंगे गाव. कमानी आहे बघा अपशिंगे. इथे जन्ममती वीर जवान मिलिटरी ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. महक स्टॉल हा अपशिंगे गाव.
इथे पण आता कोणाबरोबर आपली ओळख नाही आहे. कुठेतरी जाऊया आणि कोणाला तरी विचारूया. बैलगाडी बघा. ही मस्जिद आहे, मंदिर पण आहे. हे बघा मंदिर आणि मस्जिद. मिलिटरी अपशिंगे हाच गाव ना? ओके. व सर्व इथे आहेत बसलेले. मी कोकणातनं आलो आहे, राजापूर. मला गावाबद्दलची थोडी माहिती पाहिजे होती अशी. राजापूर रत्नागिरीवरनं आलोय मी. बरं ठीक आहे. व्हिडिओज बनवतो यूट्यूबवरती मी. बरं चालतंय. तर गावाबद्दलची थोडी माहिती पाहिजे होती मला. मिळेल की. ओके. येणार की. शिवाजी महाराजांच्या काळापासून हो सैन्यात असणारं गाव. पहिली गोष्ट, या गावाला सैनिकी परंपरा ज्या वेळेला महाराजांचं राज्य 2 भागात झालं. शाहू महाराजांचं तुम्हाला निवांत बसून ऐकायचे, गाडी बसून निवांतपणे ऐकायचे. हां मग ठीक आहे. आता मिलिटरी अपशिंगे ह्या गावामध्ये पोचलेलो आहे. तर इथे काका आहेत, ते मला माहिती देणार आहेत. गावाबद्दलची पूर्ण माहिती मला देणार आहेत. तर हाच गाव आहे. हे बघा, अमर जवान. येस बोट. चला. Apshinge from this village, 46 men went to the Great War, 1914 to 1919. अमर रहे. इंग्रज शासनानं बांधून दिलेलं हे स्मारक आहे शहीदांचं. पहिल्या महायुद्धात 1914 ते 19 गावातील 46 माणसं शहीद झालीत. दगडी आहे. ब्रिटिश गव्हर्नमेंटने बांधलेला स्मारक दिलेलं आहे बांधून. अच्छा. आता इथं तुम्हाला प्रथम विश्वयुद्ध 1914 ते 19 46 जवान पहिल्या महायुद्धात वीरगती प्राप्त झाले. त्यांची नावं मात्र काही मिळत नाहीत. काही मिळाली, काही मिळाली नाहीत. त्यांचा इतिहास नाही सांगता येणार. ज्या वेळेला गावाची लोकसंख्या 460 होती त्यावेळेला 46 माणसं मिळले शहीद झालेत. म्हणजे गावाच्या लोकसंख्येचे 10% गेलेत. म्हणजे किती मोठा आघात ह्या गावावर असेल बघा तुम्ही. अलग लक्षात. त्यानंतर हे घ्या, भारतची युद्ध 1965 साली 62च्या युद्धामध्ये हे 4 शिपाई मिलिटरीतले शहीद झालेले आहेत. 62 मध्ये शिपाई इमाम मोहम्मद शेख, शिपाई एकनाथ सखाराम निकम, शिपाई दिनकर यशवंत निकम, शिपाई प्रल्हाद तुकाराम निकम. भारत पाकिस्तान 1965 युद्ध 2 शहीद झाले. शिपाई शंकरज्योती निकम, विष्णू सीताराम निकम. ओके. त्यानंतर बांगलादेश युद्धामध्ये 1971 साली सुभेदार दिनकर भैरू पवार हे शहीद झाले. याशिवाय आझाद नेताजी सुभाषबाबूंच्या फौजेमध्ये ही 4 लोक होती. ती कशी गेली? ब्रिटिशांचं सरकार होतं. माझं ऐकून घ्या. ओके. ब्रिटिश गव्हर्नमेंट हे गाव त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं. म्हणजे आपल्या या गावची लोक सैन्यात कोणाची होती? ब्रिटिशांच्या सैन्यात. पण ब्रिटिशांचं सैन्य पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात 2 ठिकाणी विभागले गेले. दुसऱ्या महायुद्धात एक ईस्टला गेलं आणि एक वेस्टला गेलं. जी ईस्टला गेले पूर्वेला, आसाम, बांगलादेशच्या बर्माच्या साईडला, तिथं ते नेताजी सुभाषबाबूंच्या सैन्यात जाऊन ती पलटण मिळाली. त्या आझादी फौजात सामील झाली. बंडच केलं ना ब्रिटिशांच्या सैन्याने, तिकडच्या युनिटनं. बरोबर. ते त्याच्यात गेली
आणि जी ईस्टला गेली वेस्टला ती ब्रिटिशांच्या ह्याच्यात राहिली. इराण, इराक, अफगाणिस्तान, तुर्कस्तान त्या एरिया ती तिकडेच राहिली. बरोबर. आणि त्यातली काही शहर झाली त्यांचे काही बेपत्ता झाली. आज तर काही त्यांचं काही तपास लागलेला नाही. उदाहरणार्थ रामराव पाटील म्हणून होते, बेपत्ता अजून मिळालेले नाही. त्यांचा मुलगा हिंदुराव रामराव निकम 3च्या युद्धामध्ये बेपत्ता झाला. 6 वर्षी बेपत्ता तर पुन्हा सापडला. चीनमधनं अरेस्ट केलं होतं. अशी काही माणसं पुन्हा मिळाली, काही मिळालं नाही. ही यानंतर हे 1971 पर्यंत येते. पुन्हा कारगिल युद्धात आमचा एक नंदकुमार सूर्यवंशी म्हणून जखमी झाले. पुन्हा 72च्या युद्धात ह्या बांगलादेशाच्या युद्धात बांगलादेश या युद्धात भोसले म्हणून परटाचे ते जखमी झाले बांगलादेशात. तशी आमच्या गावची परंपरा अशी आहे की आर.डी. निकम, कर्नल आर.डी. निकम सैनिक बँक ज्यांनी स्थापन केली, वन पेन्शन लोकांना दिली, मिळवून दिली, त्यासाठी गव्हर्नमेंटबरोबर बांधली आणि सैनिकांची अखिल भारतीय सैनिकांसाठी सैनिकांची बँक स्थापन करणारे आर.डी. निकम याच गावची. आता ब्रिगेडियर होऊन 4 रिटायर झाले. ब्रिगेडियर असे ब्रिगेडियर, कर्नल, कॅप्टन, सुभेदार, मेजर, हवालदार, क्लर्क आणि शिपाई सर्व रँकमध्ये आमच्या गावातली माणसं आहेत. काय घरातील सुधीर निकम त्याचे वडील पण मिलिटरीत असताना सुरेश निकम बर्फात काढले गेले. तो सुद्धा बर्फात. आणि त्याचाही मुलगा 3 एका घराचे 3 शहीद झाले. 3 तरीही त्या घरातले आता 16 माणसं मिलिटरीत आहेत सैन्यात. ही परंपरा आहे. प्रत्येक घरामध्ये एक तरी सैनिक आहेतच ना. प्रत्येक घरात तुम्हाला सैनिक भेटेल. कुठलं घर असं नाही की जिथं मिलिटरीत गेला नाही माणूस किंवा जाणार नाही. हे शहीद मिलिटरीचंच. म्हणून तर या गावाचं नाव मिलिटरी हापसिंगी पडलं. हे गाव तसं पूर्वीचं कांदमांगले गाव कोल्हापूर जिल्ह्यातील त्या गावचे हे निकम. आणि ज्या वेळेला ताराबाईंचं आणि शाहू महाराजांचं राज्याचं विभाजन झालं त्यावेळेला हे काही सरदार शाहूंच्याकडे गेले, काही सरदार ताराबाईंच्याकडे गेले. जे शाहूंच्याकडे गेले ते सातारला आले, तिकडे राहणारे, आणि इकडचे तिकडे गेले. तरी आमचे निकम सरदार इकडे आले आणि आम्हाला ही जागा दिली, हे गाव दिलं. हे गाव तसं मोऱ्यांचं. आणि या मोऱ्यांच्या गावात मोरे पळून गेले. ते चावलीची मोरे कंपनी सगळी निघून गेल्यानंतर हे निकमाना गाव शाहू महाराजांनी. त्यापासून आज तागायत मिलिटरीची परंपरा खंडित झालेली नाही. दरवर्षी 10-20 मुलं मिलिटरीत जातातच. त्याशिवाय आमच्या गावाला 49 साली हायस्कूल निघाले. रयत शिक्षण मंत्रीचं कर्मवीर भाऊराव पाटलांचं गाव शाळा. त्यापासून या गावात ग्रॅज्युएटांची संख्या हरेक विद्यार्थिनी तुम्हाला ग्रॅज्युएट दिसेल आत्ताच्या काळात ह्या गावामध्ये. ह्या गावात. तसेच इंजिनियर आताच्या काळात इंजिनियर पाहिलं तर कमीत कमी 300 ते 400 इंजिनियर मुलं या गावात आहेत. अच्छा. ह्या गावामध्ये किती घर आहेत? 1000 ते 1100 घर आहेत. ओके. लोकसंख्या गावातील लोकसंख्या गावाची लोकसंख्या 3500. 3500. ओके. धन्यवाद. तसं ब्रिटिशांनी 2 मराठी शाळेची पूर्ण इमारत बांधून दिलेली आहे. स्टँडवर आहे पहा, तिथं ही करू शकता. बरोबर. इथं असं झालं आता इथं लग्न चालू आहे. एक मोठा हॉल बांधून दिलेला सभा हॉल ब्रिटिशांनी बांधून दिला आहे. त्याच्या एक गोडाऊन म्हणून बांधून दिलेला आहे. आता तो पाहिजे आपल्या भारत सरकारने दिलेली तिथंच आहे. आपल्या इथं रणगाडा दिलाय तो तिथं आहे. तुम्हाला बघायचं असेल तर मिळेल. अशा प्रकारचे हे गाव. बाळोबा नावाचा एक पूर्वज होता, त्याचं हे मंदिर आहे. त्याने हे मंदिर आम्हाला त्याचं हे मंदिर आम्ही बांधलेलं आहे. पूर्वज गावचा मुख्य आद्यगुरु बाळोबा म्हणून त्याचं ते मंदिर आहे. आणि हे भैरवनाथाचं ग्रामदैवत आहे. सुंदर आहे. बघितलं तुम्ही आता अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे. 10 वर्षापूर्वी 45 ते 50 लाख रुपये खर्चून तयार केलेलं आहे. या गावची अनेक मोठी माणसं, उदाहरणार्थ गोविंद निकम तुमच्याकडे, शेखर निकम. बरोबर. शेखर निकम ह्या गावची मूळ आहेत. त्यांचं मूळ गाव आहे. शेखर निकमांची आमच्या गावाला नेहमी मदत असते. साहेबांची, निकम साहेबांची, मोठ्या साहेबांची बी मदत या गावाला होती. आत्ताही येत. शेखर निकम साहेब गावाला व्हिजिट देतात, भेटतात, जातात, येतात, संपर्क आहे.
हनुमान मंदिर समोर जे तुम्हाला दिसते, अमर जवान अपशिंगे ग्रामपंचायत, अपशिंगे मिलिटरी ग्रामपंचायत, तालुका जिल्हा सातारा. आणि हे श्री भैरवनाथ मंदिर जे आपल्या समोर आहे बघा, अपशिंगे गाव. नियोजित आहे, जीर्णोद्धार करायचे खाली इथे श्री हनुमान मंदिर. इथे श्री भैरवनाथ मंदिर. सर असे बोलतात की जशी मिलिटरीची परंपरा आहे ना, तशीच शिक्षणाची परंपरा देखील या गावामध्ये आहे. या गावात एकही अशिक्षित भेटणार नाही. ना, सगळे 100% सुशिक्षित आणि सगळ्या मुलं 12वीच्या पुढे शिक्षण घेतलेली. कमीत कमी 12वी झालेली मुलं आमची बघायला भेटली. आणि इंजिनियर आणि डॉक्टर वकील वरच्या ग्रेडची ही मुलं भरपूर आहे. पुणे, मुंबई, सातारा अशा ठिकाणी स्थायिक झालेली मुलं आहेत. ओके. आणि रयत शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेत एका वेळेला 65 रयत सेवक होते, 15 मुख्याध्यापक होते. अशी ही गावची सुंदर परंपरा आहे. डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, MBBS डॉक्टर आहेत, BAMS डॉक्टर आहेत आणि सुशिक्षित आहे. आणि उदयन महाराजांना आणि बाबा महाराजांना मानणारं हे गाव आहे. ओके. तुम्हाला मी हनुमान व्यायाम मंडळ तालीम संघ अपशिंगे मिलिटरी, तर ह्यामध्ये तुम्हाला मी हा जिमखाना दाखवतो. संघ हो उघडा आहे. लाईट नाही का? आमचे जे पैलवान लोक आहेत हां, त्यांचा व्यायाम करण्यासाठी हां, रोज लहान मुलांना घेऊन हां, सर्व आमच्या गावातील मुलं हां, मिलिटरीत का जातात त्याचे सुरुवातीचं एक कारण आहे. कारण लहानपणापासून तालीम खेळण्याची, शरीर तंदुरुस्त राखण्याची सवय मुलांना इथं लागते. तो मोठा व्यायाम करतो, तब्येत चांगली होती आणि भरतीला उभं राहिलं की पटकन भरती होतो. कारण तेवढी त्याच्याकडे शारीरिक क्षमता झालेली असते. हे आणि नामवंत मधलं इथं 1000 पासून 5000 51,000पर्यंत कुस्ती खेळणारी मुले इथं प्रॅक्टिस करतात, व्यायाम करतात. डबल प्रेस, चेस्ट, बेंच बघा कसं आहे. ओके. बाकीचे पण इथे सर्व डंबल्स आहेत बघा. हो. बाकीचे म्हणजे इथे छोटे छोटे डंबल्स आहेत बघा. सर्व डंबल्स आहेत. इकडच्या फिटनेसचा राज हा आहे तालीम संघ. तर आता इथून जेवढा माझ्याकडून शक्य होईल ना तेवढा तुम्हाला गाव दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. दिसते ना श्री गणेश सहकारी पत संस्था अपशिंगे मिलिटरी मुख्य कार्यालय आणि गाव बघा, अतिशय सुंदर असं गाव आहे. तर हे समोर जे तुम्हाला दिसते डॉक्टर अनिल मोरे यांचं क्लिनिक आहे. गावचेच आहेत ना? ओके. मी वडोदरा सावळा निकम मिलिटरी अपशिंगे आर्टिलरी ग्रुपमध्ये होतो.
आणि 71 लढाई लागली त्याच्या आजवर 23 डिसेंबर 1971ला भरती झालो. लढाईमध्ये पाकिस्तानमध्ये 6 महिने राहिलेलो आहे आणि तिथून जुडिया करून तालबेट, श्रीनगर, जम्मू काश्मीर या ठिकाणी राहिलेलो आहे. आमच्या गावाची परंपरा ही अशी आहे की एकतर क्षेत्र कमी असल्या कारणानं गावातील लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत मुलांचं की सैनिकीमध्ये भरती व्हावं हीच परंपरा आहे. ती टिकवली आजपर्यंत चालू आहे. अंदाजे आत्ता 350च्या आसपास फौजमध्ये आहेत आणि रिटायरमेंट 400च्या आसपास आहे. 950 ते 1000 उंबरा आहे. साधारण 5000च्या आसपास लोकसंख्या असेल. वीर जवान शाळेचा बोर्ड आहे. इथे जन्मती वीर जवान म्हणजे इथं गावात आणि तिथं घडती जन्मती वीर जवान आणि तिथे घडविती वीर जवान. लर्निंग सेंटर आणि जिम, अपशिंगे विकास सेवा सोसायटी आणि ते तोप बघू शकता तुम्ही. जीवनाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास मातृभूमीसाठी जगणे हीच स्वातंत्र्य सैनिकांना आपली खरी श्रद्धांजली असेल. तोप बघा, रणगाडा. अच्छा, आणि इकडे तोप येणार आहे. इथे तोप येणार आहे. ह्या गावासाठी काय केलं त्यांनी एक शिकाऊ मनुष्यनी पाठवून दिले की जे लोक शिकतेची त्यांनी ह्याच्यामध्ये शिकवून दिसावी की आर्मीचं काय टँक हत्यार आहे काय आहे ते. अच्छा, त्याच्यासाठी इथे गावामध्ये शो करता पाठवून दिलं. अच्छा. हा टँक आहे. हा कधी वापरलेला आहे का? हा 71च्या लढाईमध्ये 65च्या लढाईमध्ये वापरलेला असणार. अच्छा, माझी या तोपखाना आहे म्हणजे तोपोवर मी काम केलेलं आहे. तुम्ही गन म्हणतात त्याला. तुम्ही त्याच्यावरती काम केलेलं आहे? त्याच्यावर काम केलेलं आहे आणि हे कॅव्हलरी मध्ये येतं. ओके. हे कॅव्हलरी मध्ये वापरलं जातं. आमचे 25 पाउंडर हे आहे का नाही 71 मध्ये वापरलेले आहेत आम्ही. ओके. आज गावामध्ये ते लग्न पण आहे आणि ते हॉल पण आहे बघा एक. चला, आता गाव खूप मोठं आहे आणि आता आम्ही गावाचा राऊंड मारणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन. जब सारी दुनिया जश्न मनाती है तब फौजी है जो अपना फर्ज निभाते हैं. और आज मैं उन्हीं के गांव में हूँ. मिलिट्री अपशिंगे हा गाव आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे येथे घडती वीर जवान सुस्वागतम. कराड आहे ना 37 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. चला तर ह्या इथे थांबलेलो आहे मी. वॉटरमेलन घेणार आणि त्याच्यानंतर मग एक निंबू सरबत पण पितो. खूप भरपूर ऊन आहे आणि सध्या तरी तुम्हाला सांगतोय 46 डिग्री आहे आणि हा टोल आहे बघा. दोन केले पण घेतलेले आहेत. हेल्दी फूड. आय लव्ह कराड.
बघा आता मलकापूर इथून 4.4 किलोमीटर आहे आणि इकडचा व्ह्यू बघा पवन चक्की. मलकापूरच्या थोड्या पुढे आलोय. स्पेशल कॉकटेल आईस्क्रीम घेतलाय. आज बाजार आहे वाटते इथे आंब्याला. रविवारी बाजार असते काय आंब्याचा? जर कोणी आंब्यावरनं व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच कमेंट करा. तर हा बघा आंबा घाट. व्हॉट अ व्ह्यू. एक नंबर. ते साखरपाचा शॉर्टकट होता ना, तिथून गेलो होतो. परंतु हा दुसरा रोड आणि रोड पण छान आहे. इथून राजापूर तर 38 किलोमीटर आहे. मस्त रोड आहे. खालपर्यंत आहेत. राजापूरचा पेट्रोल पंप आहे आणि आता बॉक्स पण थोडे हे झालेत. चला आपला तालुका, आपला राजापूर, आपला ब्रिज, राजापूरचा ब्रिज. अल्हम्दुलिल्लाह 640 किलोमीटर म्हणजे 700 किलोमीटरची राईड झालेली आहे. चला घरी पोहोचलेलो आहे अल्हम्दुलिल्लाह. कशी वाटली आपल्याला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. खुदा हाफिज. मिळते वापस.